हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आज दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी शिक्षक भरती विषयीचे संपूर्ण अपडेट वर्तमानपत्रातील सर्व बातम्यांच्या आधारे पाहणार आहोत। त्या अगोदर आज 6 एप्रिल गुढीपाडवा अर्थात नूतन मराठी वर्ष म्हणजेच नवीन व मराठी वर्षाची सुरुवात आणि या मराठी वर्षाच्या सुरुवातीच्या सर्व उमेदवारांना शिक्षक तसेच सर्व सबस्क्रायबर चॅनलवरचे सर्व सदस्य व्हिडिओ पाहणारे सर्व उमेदवार यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न जावो, त्याचबरोबर तुमच्या मनातील स्वप्ने इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना। त्यानंतर आज या शिक्षक भरतीबाबतचे अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लक्षात ठेवा मित्रांनो, शिक्षक भरती विषयक संपूर्ण अपडेट आपण डेली वर्तमानपत्रातील सर्व वर्तमानपत्राचा आढावा घेऊन एकत्रित शिक्षक भरतीविषयी जे अपडेट असतील ते या ठिकाणी देत असतो। त्या दृष्टीने आपण सर्वप्रथम अपडेट देणार आहोत ते म्हणजे एक शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून सैनिकी निवासी शाळेची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात एवढ्यासाठी आपण पाहणार आहोत की यामध्ये शासकीय नियमानुसार जो पगार आहे तो पगार दिला जाणार आहे आणि रोस्टरप्रमाणे नियुक्ती केली जाणार आहे, म्हणून ही जाहिरात आपण पाहणार आहोत। पाहूया आमच्या नवजीवन शैक्षणिक विकास संस्थेच्या सन 2008 पासून सुरू असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक हायस्कूल 5वी ते 10वी साठी खालील जागा भरणे आहेत। पद, जागा आणि पात्रता। मुख्याध्यापक 1 पात्रता MA BEd BPEd 3 वर्ष अनुभव। शिक्षण सेवक 2 BSc BEd विज्ञान गणित। शिक्षण सेवक 3 BA BEd मराठी हिंदी इंग्रजी। शिक्षण सेवक 3 HSC DEd। क्रीडा शिक्षक 1 BA BPEd। क्लर्क 1 पदवीधर कॉम्प्युटर। शिपाई 2 8वी। वसतिगृहासाठी वसतिगृह अधीक्षक 2 पदवीधर BPEd। आचारी 1 अनुभवी। स्वयंपाकी 2 महिला। शिपाई 2 8वी। नवजीवन अप प्ले स्कूल आष्टासाठी शिक्षिका 4 महिला DEd पदवीधर। शिपाई 1 महिला 8वी। क्लर्क 1 पुरुष महिला पदवीधर। टीप: शाळेतील कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार पगार दिला जाईल, रोस्टरप्रमाणे नियुक्ती केली जाईल। मुलाखत रविवार दिनांक 7/4/2019, वेळ सकाळी 10 ते 4। ठिकाण GS पाटील उर्फ बापू गुरुजी माध्यमिक विद्यामंदिर, सैनिकी पॅटर्न, निवासी शाळा, नागाव रोड, झोळंबी वसाहत, आष्टा, तालुका वाळवा। संपर्कासाठी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे 77 98 71 22 98 96 37 19 27 35। छापील अर्ज किंमत ₹50 आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष महादेव कारंडे सर, नवजीवन शैक्षणिक विकास संस्था। तर अशा या नवजीवन विकास शैक्षणिक संस्थेमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। ही जाहिरात एवढ्यासाठी सांगितले मित्रांनो की इच्छुक आणि पात्र आणि जवळच्या उमेदवारांनी शासकीय नियमानुसार पगार दिला जाणार असल्या कारणाने या ठिकाणी रोस्टरप्रमाणे नियुक्ती केली जाणार असल्याने या ठिकाणी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका। त्याच पद्धतीनं जे उमेदवार या ठिकाणी इच्छुक असतील त्या उमेदवारांनी मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधून सविस्तर माहिती घेतल्याशिवाय या ठिकाणी या जाहिरातीचा किंवा या जाहिरातीसाठी ॲप्लिकेशन करायला विसरू नका। कारण सविस्तर माहिती घ्या, पोस्ट कशी आहे, कशा स्वरूपाची आहे, त्या पद्धतीनं भविष्यात त्याबद्दल काय लाभ मिळणार आहेत या सर्व बातमीची माहिती घेऊन या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला विसरू नका। अशी ही शिक्षक भरतीची जाहिरात शासकीय नियमाप्रमाणे पगार देणारी आणि रोस्टरप्रमाणे नियुक्त करणारी आपण पाहिली। यानंतर आपण शिक्षक भरतीविषयक पुढचं अपडेट पाहणार आहोत। शिक्षक भरतीचं पुढचं अपडेट आहे शिक्षकांची करा TET पडताळणी, शिक्षण विभागाचे मुख्याध्यापकांना आदेश। आता शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना आदेश दिलेले आहेत की शिक्षकांची TET पडताळणी करा म्हणून। विविध शाळांमध्ये 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांनी TET उत्तीर्ण केली किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही पडताळणी केली जाणार आहे। विविध शाळांमध्ये 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे 1ली ते 8वी या वर्गासाठी शिक्षण सेवक नियुक्त करण्यात आले होते। शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या या वर्गावरील शिक्षण सेवकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाणार आहे।
शिक्षण विभागाने या संदर्भात संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश पाठवले आहेत. शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकाची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केली जाणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाची पत्रे संबंधित शाळेला देण्यात आली असल्याची माहिती. या पत्रानुसार शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षकांची TET प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून पडताळणी शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक शिक्षकाकरता 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक शिक्षकाच्या पडताळणीची शुल्काचा DD माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नावाने शिक्षकांना हा DD काढायचा आहे. या पडताळणीचे आदेश शिक्षण विभागाचे 2 महिन्यापूर्वी देखील काढले होते. मात्र मुंबई वगळता राज्यातील इतर कोणत्याही शाळेतील शिक्षकांच्या TET पडताळणी प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली नाही. दरम्यान राज्यातील काही शिक्षकांनी खोटी पडताळणी प्रमाणपत्रे बनवली असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडे आल्या होत्या. अशी बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणारे रॅकेटही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर 13 फेब्रुवारी 2013 नंतर जिल्हा परिषद, महापालिका आणि खाजगी शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांची पडताळणी करून घेतली जाणार आहे. एकंदरीतच काय तर राज्यामध्ये एकीकडे लाखो DTED BEd बांधव गुणवत्ताधारक TET उत्तीर्ण असून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर एकीकडे बोगस TET प्रमाणपत्र मिळवून सेवेत असलेले शिक्षक किंवा बोगस TET प्रमाणपत्र पडताळणी विना असलेले शिक्षक कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच काय तर या सर्व TET प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश आता शिक्षण विभागाने पुन्हा एकदा दिलेले आहेत. या अगोदरसुद्धा शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश दिलेले होते. मात्र या आदेशाला संबंधित शिक्षक संस्थांनी कोणताही प्रतिसाद दिलेला दिसून येत नाही. मुंबई वगळता सर्व संस्था कोणीही या ठिकाणी TET प्रमाणपत्र पडताळणी केलेली दिसून येत नाही आहे. त्यामुळे आता तरी या दुसऱ्या आदेशानुसार TET प्रमाणपत्र पडताळणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि प्रमाणपत्र पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये बोगस प्रमाणपत्र पडताळणी धारक किती आढळतात आणि त्यावर कोणती कारवाई करणार याबाबतसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. यानंतर आपण पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी कला शिक्षकांचा रोजगार हरवला. कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. मात्र राज्य पातळीवर कला शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगार ठेवण्याचे धोरण सरकारने बदलावे अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सामाजिक तेढ वाढवणाऱ्या उमेदवारांना डावलून गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना मतदान करण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत ही बातमी असली तरीसुद्धा कला शिक्षकांच्या भागात सृजनशीलता चालना देणारे स्पर्धात्मक उपक्रम नाहीत. ATD किंवा इतर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी नाही. शाळातील कला शिक्षकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे अशी अश्विनी वेद पाठक यांनी सांगितले. नोकरीच्या संधी वाढल्यास कला शाखेकडे विद्यार्थी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतील. या क्षेत्रातील संधी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. संधी नसल्यास अशा अभ्यासक्रमाचे भवितव्य टिकणार नाही असे समिधा परांजपे या विद्यार्थिनीने सांगितले. मागील अनेक वर्षापासून कला शिक्षकांची भरती करण्यात आली नाही. कला महाविद्यालये सुरू आहेत, पण यात शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी नाही. हा पेच कसा सोडवणार या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे असे शुभम वाघ या विद्यार्थ्यांनी सांगितले. कला क्षेत्राच्या विकासासाठी पुरेसे नियोजन आवश्यक आहे. औरंगाबाद शहराचे उदाहरण पाहिल्यास महापालिकेची स्वतंत्र आर्ट गॅलरी नाही. या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की कला शिक्षकांचा रोजगार हरवला आहे. हजारो रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केलेली आहे. अशा पद्धतीनं शिक्षक भरती जी काही कला शिक्षक आहे या कला शिक्षकांनी पुन्हा एकदा कला शिक्षक भरतीबाबत मागणी केलेली दिसून येत आहे. यानंतर आपण पुढची बातमी पाहूया. शिक्षकांना रुजू न केल्यास कारवाई. विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या शैक्षणिक संस्थांना इशारा. अतिरिक्त ठरलेले शिक्षक व कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. त्यानंतरही संस्था आणि मुख्याध्यापक अतिरिक्त शिक्षकांना कामावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. शिक्षकांना रुजू न केल्यास मुख्याध्यापकांना वेतन का थांबवण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात येईल. चौकशांती संस्थेची मान्यताही रद्द करण्यात येईल अशी माहिती विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने दिली. शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला आहे. पटसंख्या घटल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन जवळच्या शाळांमध्ये करण्यात येते.
सरकारी शाळांतील शिक्षकांचे समायोजन रिक्त पदे असलेल्या खाजगी शाळांमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले, परंतु अनेक शिक्षक दिलेल्या शाळेत रुजू होत नसल्याचे समोर आले आहे. त्याप्रमाणे काही संस्थाही शिक्षकांना रुजू करून घेत नाहीत. तपासणी आणि दंड. संबंधित संस्थेचे वेतनेतर अनुदान, भाडे आदी सरकारच्या मान्यतेशिवाय देऊ नये. जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तामार्फत संस्थेची सखोल तपासणी करावी आणि त्यानुसार दंड आकारावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित संस्थेची मान्यताही रद्द करण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं शिक्षकांना रुजू करून न घेतल्यास कारवाई करण्यात येण्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. एकंदरीतच काय तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती विषयक आजच्या वर्तमानपत्रामध्ये जेवढे काही अपडेट प्राप्त झालेले होते ते पाहिलेले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.